गाईज इकडे पण धबधबा, समोर पण धबधबे. हाय गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अ न्यू व्लॉग. तर आज आहे मंडे. आता सकाळचे 7:30 वाजलेत अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स माथेरान. तर गाईज नॉन वर्किंग डेजला, सॅटर्डे संडेजला खूप गर्दी असते तिथे. सो आम्ही डिसाईड केलं की वर्किंग डेजला आपण प्लॅन करूया सो दॅट माथेरानचे पॉईंट्स जे आहेत ते व्यवस्थित कवर करता येतील. सो आम्ही आज मंडे आहे आणि आज आम्ही 2 दिवस सुट्टी काढली आणि आम्ही चाललो आहोत माथेरानला. सो स्टे ट्यून गाईज. तिथे गेल्यानंतर आम्ही तुम्हाला ओव्हरऑल माथेरान कसं आहे, तिथले पॉईंट्स एक्सप्लोअर करू, सर्व आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करू. अँड या मुंबई पुणे हायवेवरती गाडी थांबवलेली आहे कारण एवढे सुंदर सुंदर नजारे आहेत की आय कुडंट रेजिस्ट माय सेल्फ. आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथे पूर्ण वॉटरफॉल ॲक्टिवेट झालेत, तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. बट यार पावसाळ्यामध्ये मुंबई पुणे हायवे इज व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. काहीच नाश्ता करून घेतला. पाऊस तर इतका पडतोय ना. ॲक्च्युली वी वॉन्टेड टू विजिट खंडाळा व्ह्यू पॉईंट, बट पाऊस इतका पडतोय की त्या व्ह्यू पॉईंटवरनं काय दिसेल की नाही दिसेल वी डोंट नो. बट वी स्टील गोईंग देअर. येस गाईज, खंडाळा लेकच्या इथे येऊन पोचलो आहे आणि गाईज यहाँ का माहौल तो देखो जरा. सी, ओ माय गॉड. सो गाईज खंडाळा लेक व्ह्यू पॉईंटला थांबलेलो आहे. सो मयू, व्हॉट यू हॅव टू से अबाउट दिस ॲटमॉस्फिअर? एकदम मस्त, एकदम भारी वाटतंय. मोठ्याने बोल. एकदम भारी वाटतंय. सो गाईज इथे आम्ही ट्रायपॉड लावला आहे. सो वी आर टेकिंग 1 or 2 सिनेमॅटिक शॉट्स. त्याच्यानंतर आम्ही इथून जाऊ. ॲक्च्युली लेकची विजिबिलिटी 0 आहे, बट हे फॉगी वातावरणसुद्धा एक सिनेमॅटिक व्ह्यू देते गाईज. सो गाईज खंडाळा घाटामध्ये येऊन पोचलो आहोत आणि फॉग इतका आहे ना इथे. ॲक्च्युली इथे ड्रोन उडवायचा विचार करत होतो आम्ही, बट पाऊस पण थांबत नाही आहे आणि फॉग पण जात नाही. ढग खूप आलेत, जोरदार पाऊस आहे गाईज आज. बट मस्त आहे गाईज, बघा फॉग. सो गाईज करंटली वी आर इन कर्जत. 2 शॉट तुम्ही बघितले असतील. सो इथून आता जास्त डिस्टन्स नाही राहिलं आहे, आता 10-15 किलोमीटरच आहे. सो ओव्हरऑल कर्जत एरिया पण इट्स लाईक अ ग्रीन एरिया. इथे खूप सारे रिसॉर्ट्स पण आहेत. सो इथून आता आपण जाऊया माथेरानला. गाईज आम्ही गाईज माथेरानला पोहोचलो आहोत. आम्ही ऑलमोस्ट घाटात आहोत माथेरानच्या. इथून 5 किलोमीटर आहे. बट इथले नजारे गाईज एकदम मेस्मरायझिंग होतं. इकडे खूप सारे अपोजिट साईडला वॉटरफॉल्स आहेत. सो ते कॅप्चर करायला सिद्धेशजी थांबलेले आहेत. आमचा ड्रोन उडवत आहेत. ड्रोनी उडालेला आहे आत्ताच आणि वी विल शो यू सम ड्रोन शॉट्स गाईज.
गाईज इकडे पण धबधबा, समोर पण धबधबे. गाईज दिस इज क्रेझी. पाऊस आला. गाईज कॉन्टेंट क्रिएशन इज नॉट इझी. 5 मिनिटासाठी पाऊस थांबला होता, बट वी हॅव टेकन द बेस्ट शॉट्स गाईज. पल भर में गाइस एटमॉस्फियर चेंज हो जाता है. गाइस अजून एक धबधबा रस्त्यावरती दिसला आम्हाला आणि उंच पण आहे, मोठा पण आहे. पाऊस खूप आहे म्हणून आता गाडी थांबवत नाही आहे, बट मस्त धबधबा आहे. सो गाइस फायनली पोचलो. मस्त सुंदर रस्ता आहे, थोडासा डेंजरस आहे. ड्रायव्हिंग स्किल तुमचे चांगले असायला पाहिजेत. आणि ही आहे पार्किंग. पार्किंग बघता असं वाटतंय की मंडे असून पण इथे आज आहे बऱ्यापैकी गर्दी आहे. सो आता सामान काढतो आणि आपल्याला टुवर्ड्स जायचं आहे आपल्या रिसॉर्टच्या इथे गाईज. चला. बाय द वे दिस इज द पार्किंग. सो गाईज आम्हाला जायचं आहे फर्स्ट अमन लॉजला. इथून आम्ही ट्रेन पकडणार आहोत माथेरान रेल्वे स्टेशनसाठी. तर इथे ई रिक्षाचा देखील ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन आहे घोडा. सो गाईज ॲक्च्युली वी मिस्ड द टॉय ट्रेन. टॉय ट्रेनचा ॲक्च्युली टायमिंग मी बघितला होता 1:30 वाजता, बट तो ऑन सॅटर्डे अँड संडे. आता जी आहे 2:30 आणि आता वाजल्यात 1:10. सो वी आर गोईंग फॉर ऑटो रिक्षा ऑप्शन. दिस इज माय फ्रस्ट्रेटेड वाईफ. प्लॅनिंग काही नाही, बट लगेच ब्लेमिंगमध्ये काही एक नंबर. 7:30 वाजता निघालो होतो की नाही. सो गाईज फायनली वी हॅव बोर्डेड द ई रिक्षा आणि आम्ही फक्त दोघांनीच घेतलं आहे. सो वी आर गोइंग टू पे एक्स्ट्रा विच इज 105 रुपीज. म्हणजे तुम्ही 35 पर पर्सन ना. हो बरोबर 70. सो 3 लोकांचे पेमेंट करून तुम्ही दोघं पण जाऊ शकता. आमच्या ई रिक्षामध्ये अजून एक पण माणूस मिळत नव्हता, असं आता आम्ही दोघे जातो. ई रिक्षामध्ये एक लक्षात ठेवा, तिथे लोकल्सची वेगळी रांग आहे आणि टुरिस्टसाठीची वेगळी रांग आहे. तो लोकल्सचा पहिला प्रेफरन्स दिला जातो. आय थिंक जास्त नाही आहे, 6च आहेत ई रिक्षा, त्यामुळे थोडा वेळ लागतो तिथे. आणि सो गाईज वन मोर टिप. इथे जिओचं नेटवर्क चालत नाही, एअरटेलला रेंज आहे. सो इफ यू आर कमिंग हिअर प्लीज डाउनलोड द मॅप्स. मी कॅश कॅरी करा. फायनली वी हॅव रिच्ड अवर रिसॉर्ट. सो गाईज दिस इज अवर मील. व्हेजच आहे. अँड दिस इज माय हंग्री वाईफ. गाईज प्लॅनिंग काहीच नाही, बट तक्रार करण्यामध्ये बायकांचा एक नंबर असतो. चॉप चॉप. सो गाईज जस्ट चेक इन. थोडासा लेट झाला आम्हाला, बट तुम्हाला रूम दाखवतो आमची. सो दिस इज बेसिकली अ डिलक्स रूम. किंग बेड आहे हा. एक टेबल, छोटासा टी व्ही आहे, मिरर, एक कबर्ड आहे. अँड दिस इज द बाथरूम गाईज. बाथरूमचं थीम चांगली आहे गाईज. बाथरूम इज गुड. इकडे हा छोटासा सिटिंग एरिया आहे. तर सगळं ओलं झालं आहे. इकडे खाली स्विमिंग पूल आहे. इकडे हे खाली स्विमिंग पूल आहे आणि इथे स्विमिंग पूलला एक स्लाईड पण आहे सिद्धेश. सो गाईज आमच्या रिसॉर्टच्या जस्ट पाठीमागे सर्व पॉईंट्स आता तुम्हाला जे बोर्ड दाखवलं ते आहेत. पहिला इको पॉईंटला जाऊया गाईज, बघूया. एवढा डेन्स जंगलातून कधीच गेलो नव्हता आणि गाईज इट्स रिअली डेन्स. घनदाट जंगल आहे, एकदम ग्रीन ग्रीन जंगल. दाखवते मी तुम्हाला गाईज.
चारी बाजूने एकदम घनदाट जंगल. सो गाईज वी हॅव रिच्ड अवर फर्स्ट पॉईंट जिस इको पॉईंट. इतके धबधबे दिसत आहेत ना गाईज, दाखवतो तुम्हाला. दिस इज क्रेझी. काहीच एवढा वारा सुटला ना, एवढा वारा सुटला इथे मोबाईल हातात धरला पण हात थरथरतोय. हो. ड्रोन तोडणार नाहीच आहे मी, बट जबरदस्त काहीच. इतकं खोल दरी आहे ना खाली इथे, आणि सगळे वॉटरफॉल्स जे खाली पडत आहेत त्याचं पाणी दिसतंय. रिव्हर्स उलटे येते. एवढा वारा आहे काहीच. ते पाणी कुठेतरी मिळतं तिकडे, नदीसारखं काहीतरी आहे. वॉटर फ्लो इज क्रेझी गाईज. खूप पाऊस पडला असल्यामुळे पाण्याला फ्लो जबरदस्त आहे. सो गाईज दिस इज द शार्लेट लेक बेसिकली. व्हॉट यू थिंक ऑफ दिस पॉइंट्स? गढूळ पाणी. गढूळ गढूळ पाणी आहे. गढूळ पाणी बघायचं असेल तर या पॉइंटला या. हो, पण इथून समर मध्ये चांगलं असेल, पण पावसाळ्यात धबधबा असणार, समर मध्ये धबधबा नसणार. गाईज 2 पॉइंट्सच्या मध्ये आम्ही जरा रेस्ट करतोय. हा बघा सिद्धेश. सिद्धेश काय म्हणणं आहे तुझा? आय एम ब्रेथलेस गाईज. ब्रेथलेस झालो मी. पॉईंट्स तर चांगले आहेत, बट खूप लांब लांब आहेत गाईज. तुम्हाला जर पायाचे लाकडं करायचे असतील तर यू कॅन एक्सप्लोर बाय वॉकिंग, अदरवाईज यू हॅव टू डू द घोडा गाईज. आम्ही आतापर्यंत फक्त 2च पॉईंट केलेत, शार्लेट लेक आणि 1 तास वाया गेला. आणि इको पॉईंट. शार्लेट लेक म्हणजे गढूळपणाचंच होतं ना. तर अजून ॲटलिस्ट 2-3 पॉईंट तर कवर झाले पाहिजे. It's good morning. Mayu is enjoying the जस्ट गाईज आत्ताच आंघोळ केली आम्ही, जस्ट बाहेर आलो आहे. इथे मिनटाला फॉग येतो आहे, पाऊस पडतो आहे, थांबतो आहे. सो क्रेझी आहे ना, डेन्स जंगल आहे. मी बोलत 5 मिनिटं टाइम तर टाइम या काय नाही करणार. It's first time in my life. तुमचं रोज किती वॉकिंग होतं मग? 15-20 किलोमीटर. बापरे. हां 6 किलोमीटर होणार. 15 किलोमीटर डेली. ओ माय गॉड.
त्याच्यामुळे असं सडपातल बांधा ना आमचा नाईस त्या पुढे एवढं फॉग. बाजार आहे. हे बघ आता आपल्याला तो टोक दिसतो ना तो साईडचा लास्टचा दादा दिसला हा का तो हा टोक? अरे तिकडे जायचं आहे आपल्याला. हा तिकडे जायचं आहे. ओके. माथेरानमध्ये टॉपचा पॉईंट हा का ह्यो? हा लुईसा पॉईंट ना. माथेरानमध्ये आहे ना सगळ्यात टॉपचा पॉईंट आहे लुईचा पॉईंट. This experience is crazy, guys. Look at this fog. I am riding the horse in between the jungle, guys. गाईज लुईसा पॉईंटला आलो आहे आणि आत्ता सध्या एकदम फॉगी आहे. वी आर वेटिंग की थोडासा फॉग कमी होऊ दे. इथून सगळा पूर्ण पॅरानॉमिक व्ह्यू दिसतो गाईज. 360 डिग्री व्ह्यू. थंडी वाजली तर अरे काय इथून जा तू तिकडे. अरे तू इथे काय ही जागा Enjoy करायला आलाय तू. जंगलामधून तू कसा काय आलास इथे? गाईज इथे इतका फॉग आहे असं वाटतं आम्ही स्वर्गामध्ये आलोय गाईज. ढगांवरती आहोत आम्ही. पूर्ण चारी बाजूंनी आमच्या पूर्ण फॉग आहे. आता तर वाढतच चाललाय आणि ॲक्च्युली इथून पूर्ण 360 डिग्री व्ह्यू दिसतो बट आता फॉग गेल्याशिवाय काहीच व्ह्यू दिसणार नाही guys. तरी आम्ही अजून एक 10-15 मिनिटं झाली इथं ऑलरेडी हो. पण काहीच हटतच नाही आहे फॉग. एवढा वाईट. लेट मी शो यू. Worth it. कसलं खतरनाक आहे. Wow. हटला. गाईज इतकं मस्त वाटतं ना ही फिलिंग. जंगलाच्या मधोमध आम्ही आलो आहे. हा पॉईंट पण मस्त होता एकदम. आणि प्रत्येक पॉईंटच्या ठिकाणी तुम्ही थोडा वेट करा. फॉगी असेल तर 5 मिनटं जरी वेट केलंच ना 5-10 मिनटं तरी फॉग हटतो मध्ये मध्ये. सो यू विल गेट टू सी दॅट अमेझिंग व्ह्यू गाईज. खूप भारी वाटतंय. लुक ॲट दिस. असं वाटतंय कुठेतरी हेवनली कुठच्या तरी ठिकाणी आलं आहे. सो लास्ट बट नॉट द लिस्ट आता वेळ झाली होती टॉय ट्रेन एक्सपिरियन्स करण्याची. फर्स्ट क्लासचं तिकीट तर नाही मिळालं मला. सेकंड क्लास रांग लावावं लागते ॲक्च्युली. सो टॉय ट्रेनमध्ये बसायचं होतं. आणि सीट पण छोटी आहे. जर एका माणसाची सीट आहे त्याच्यात ॲक्च्युली आपण उलटं बसलो की इथे बसायचं. होय. So guys, this was the travel vlog for
Matheran Hill Station. I hope you enjoyed the video and found it informative. We do lifestyle and couple content and travel content as well. So if you like such content, you can consider subscribing. It is absolutely free. मिलते हैं next vlog में. Till then, bye bye. Take care. बाय बाय. काय होतंय